चंद्रपुरात ओबीसींचे निदर्शन आंदोलन। आज चंद्रपूरच्या गांधी चौकात सकल ओबीसी समाजाच्या वतीने तीव्र निदर्शन आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला। आंदोलनामध्ये ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी सहभाग घेतला। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मराठा समाज हा आधीपासूनच प्रगत असून त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गात आणणे अन्यायकारक ठरेल। चंद्रपूर जिल्हा ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष अनिल डहाके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की जर मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात आणण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही देखील आंदोलनाच्या उत्तरात आंदोलन करू, उपोषणाच्या उत्तरात उपोषण करू। मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी जरांगेने मुंबईत आंदोलन सुरू केलेलं आहे। जरांगेंची ही मागणी ही असंविधानिक आहे, कारण मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे आणि त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून त्यांना रिझर्वेशन पाहिजे आहेत। ओबीसी मध्ये जर हा पुढारलेला मराठा समाज जर आला तर हा खऱ्या अर्थानं ओबीसी वरती अन्याय होणार आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ओबीसी समाजाच्या माध्यमातून तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी, निषेध करण्यासाठी गांधी चौकामध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आणि हा सरकारला इशारा आहे की सरकारने असा कुठल्याही प्रकारचा जर समजा निर्णय घेतला तर ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरणार आहेत आणि त्यांची जागा त्यांना दाखवणार आहेत। आणि म्हणून या पुढारलेल्या समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये, कारण त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालेलं आहे। ते स्वतंत्र आरक्षण त्यांनी घ्यावं। आमचा त्यांच्या कुठल्याही स्वतंत्र आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसी मधून जर आरक्षण मागत असेल तर आम्ही आंदोलनाचं उत्तर आंदोलनाने देऊ, उपोषणाचं उत्तर उपोषणाने देऊ, अशा प्रकारची तयारी आज ओबीसी समाजाची आहे।